हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील आरोग्य सेवेत आज एक मानाचा तुरा रोवला गेलाय। वसमत उपजिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन आज वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले। या सुविधेमुळे तालुक्यातील गरजू आणि गरीब किडनी रुग्णांना आता मोफत उपचार मिळणार असून त्यांना उपचारासाठी शहराबाहेर जाण्याची आणि आर्थिक भुर्दंड सोसण्याची गरज भासणार नाही। या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी वसमत शहराच्या नगराध्यक्षा सुनीता बाहेती, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य शिवराजजी कदम, संकेत नामपल्ली, रविराज भाऊ डोळसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष नमू भैया यांची प्रमुख उपस्थिती होती। यासोबतच वसमत शहराचे नगरसेवक सचिन दगडू, दीपकजी कट्टेकर, राजूदादा एंगडे, हबीब ताबट, हरुणभाई मुजीब पठाण, मनोज चव्हाण, बालाजी जाधव, मुबिंदा बाहुळे आणि अब्दुल सत्तार यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिनजी भोसले आणि खरेदी विक्री संघाचे बोखारे साहेब उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार राजूभैया नवघरे यांनी सांगितले की गरजू रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी हे मोफत डायलिसिस सेंटर अत्यंत उपयुक्त ठरेल। त्यांनी सर्व पात्र रुग्णांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले। या सेंटरच्या निर्मितीसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तसेच हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांचे याकामी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले। कार्यक्रमात कंपनीच्या वतीने क्लस्टर हेड विकासजी कदम यांनी तांत्रिक बाजू सांभाळली। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीपी जोगदंड सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर सौरभ मसारे यांनी मानले। आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन झालेले आहे। यामध्ये ज्या रुग्णांना किडनी फेल्युअर झालेली आहे अशा रुग्णांचे आपण मोफत डायलिसिस करणार आहोत। यामध्ये ज्या लोकांचं सिरम आणि युरिया जास्त वाढलेले आहे अशा लोकांना आपण तपासणी करून डायलिसिस करणार आहोत। यामध्ये या सेंटरमध्ये टोटल 8 मशीन उपलब्ध आहेत। 8 पैकी 6 मशीन आपण जनरल पेशंटसाठी वापरणार आहोत आणि 2 मशीन ह्या HCV आणि HBS अँटीजेन पॉझिटिव्ह असलेल्या लोकांसाठी आपण वापरणार आहोत। यामध्ये सर्वसामान्य जे किडनीग्रस्त लोक असतात त्यांना 2 ते 3 सायकल एका आठवड्याला लागतात आणि जवळपास 10 ते 12 सायकल एका महिन्याला लागतात आणि 140 ते 150 जवळपास सायकल ह्या वर्षाला लागतात। साधारणपणे 2 ते 3 हजार रुपये एका सायकलला खर्च धरला तर जवळपास रुग्णांचे 3 ते 4 लक्ष रुपये वर्षाला वाचणार आहेत आणि हे सर्व लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या प्रयत्नातून हे सेंटर चालू झालेलं आहे। तरी मी जनतेला आवाहन करतो की आपण या डायलिसिस सेंटरचा लाभ घ्यावा। यामध्ये जे किडनीग्रस्त रुग्ण आहेत त्यांना फायदा होणार आहे। ज्या लोकांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे आणि त्याच्यामुळे त्यांची किडनी खराब झालेली आहे अशा रुग्णांनाच यामध्ये याचा लाभ होणार आहे। या सेंटरमध्ये आम्ही डायलिसिस सोबतच त्यांना लागणारे जे इंजेक्शन आहेत, रक्तवाढीचे इंजेक्शन, हायपरटेन्शन, डायबिटीस इंजेक्शन सुद्धा आम्ही औषध सुद्धा मोफत देणार आहोत। म्हणजे वार्षिक जवळपास 20 ते 30 हजारांचे औषध सुद्धा आम्ही त्यांना मोफत देणार आहोत। त्याचबरोबर आहाराचा सल्ला सुद्धा आम्ही त्यांना मोफत देणार आहोत आणि दर महिन्याला एक नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर परेश मालविया सर अकोल्याचे ते येऊन दर महिन्यात त्यांची तपासणी करणार। यावेळी उद्घाटनासाठी वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे साहेब, वसमतच्या नगराध्यक्षा सुनीताताई बाहेती, सर्व नगरसेवक, सभापती आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। माझं नाव ऋषिकेश कैलास कोल्हे आणि मी इथं डायलिसिस टेक्निशियन म्हणून आहे। तर आपण माहिती घेऊया आरोची, जे की आपल्याला डायलिसिससाठी प्युअर वॉटर लागते। प्युअर वॉटर म्हणजे त्याच्यामध्ये काहीही क्षार नाही, कुठलंही केमिकल नाही, कुठलंही हार्डनेस नाही, कुठलंही काहीच नाही। तसं आपण आपण पेशंटसाठी पाणी वापरू शकतो, अन्यथा पाणी वापरू शकत नाही। त्यासाठी आपण स्पेशल आरो बसवलेलं आहे। तर त्याची काय आपण माहिती घेऊया। हे आहे सँड फिल्टर, हे आहे कार्बन फिल्टर, हे आहे सॉफ्टनर आणि हे आहे मिक्स बेड फिल्टर। याचे काम आहे की पाण्यामध्ये जे काही दूषित प्रमाण आहे पाण्याचं ते कमी करणं, त्याच्यामध्ये काही
दगड आले ते दगड काढणं, किंवा मग पाणी हार्ड असते, आपल्या बोरचं पाणी हार्ड आहे, तर हार्डनेस कमी करण्यासाठी आपण हे सॉफ्टनर बसवलेलं आहे, तर ते त्याचं काम करते. असंच पाणी आपण डायलिसिसला वापरू शकतो, ज्याचं की TDS पूर्ण 0 आहे. मशीन जे की आपण डायलेझर यूज करतो पेशंटसाठी, डायलेझर आणि ट्युबिल, त्याला वॉश करण्यासाठी हे डायलेझर आणि हे रिप्रोसेस मशीन आपण मागवलेले आहे. याला म्हणतात बायकाप मिक्सर, जे की ए पार्ट आणि बी पार्ट आपल्याला पावडरच्या स्वरूपात आलेले आहेत. त्याला पाण्यामध्ये मिक्स करून आपण मशीनला लावत असतो. त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, ऍसिटिक ऍसिड असे घटक असतात. त्या घटकला मिक्स करून आपण पेशंटसाठी वापरू शकतो डायलिसिससाठी. ही मशीन आहे निप्रो सर्डाईल 55+, ही आपण पेशंटला डायलिसिससाठी वापरणार आहोत. एका पेशंटला 4 तास लागतात डायलिसिससाठी. अशा आपण 8 मशीन मागवलेले आहेत. त्याच्यामध्ये की SCV आणि HBSC ची 2 पॉझिटिव्ह मशीन आहेत. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.